आणि बॉलिंग समतोल राखला आणि मॅन ऑफ द मॅच त्यांनी आपल्या नावी केली. चला आपण आता ऑरेंज कॅप देखील वितरित करणार आहोत. भाविक घरत ऑरेंज कॅपर आणि पर्पल कॅपर वेदांत पाटील. हॅलो, नरेश शेलार पोचाडे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. नरेश शेलार पोचाडे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. धाव फलकावरती एक धाव आहे आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ होतो. अक्षय शेलार पोचाडे एक्सप्रेस वेगाचा बादशाह स्पीड गन हवा काय मेथड या दोन मेथडने मात्र स्पीड मेजर होतो आणि अक्षय शेलार एक वेगवान गोलंदाज आहेत नो डाऊट. फक्त वेग नाही तर योग्य टप्पा आहे, योग्य लेंथ लाईन आहे. आकाश पाटीलने एक चांगला आणि सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला होता. चार बॉलचा खेळ होतोय. 5वा बॉल हा ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आहे आणि वाईट बॉल आहे. एक धाव मिळाली एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच्या माध्यमातून षटक पाहायला मिळत आहे. प्रेमित पाटील फलंदाजी मार्कवर आहे. राहुल कंडी नॉन स्ट्राईक एंडला आहेत. यावेळेसही हा बॉल खूप बाहेर ठेवण्यामध्ये पाहायला मिळालं ते प्रावीण्य दिलं होतं, परंतु हाही बॉल जातोय तो म्हणजेच वाईट बॉल. निलेशजी पाटील आपणास 200 रुपयांचं प्राइज आलंय आदरणीय सन्माननीय भाई पाटील साहेबांच्या माध्यमातून षटकारासाठी. आदेश पाटील गोवाडे इथे उपस्थित झालेले त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आणि मी विनीत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय.
हे प्राइज आपण वितरित करणार आहोत ते म्हणजेच निलेशजी पाटील यांना सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते 200 प्राइज निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून भाई पाटील साहेबांच्या माध्यमातून ते आले षटकारांसाठी आलेत. निलेशजी पाटील यांनी ताबडतोड फलंदाजी केली आणि म्हणूनच 200 रुपीजचं प्राइज. तदनंतर आपण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देखील वितरित करणार आहोत. भावी गरज यांना मिळते ऑरेंज कॅप 94 रन्स हे पाहायला मिळत आहेत. आणि ऑरेंज कॅप वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय पुनश्च एकदा या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहेत. काल त्यांची नियुक्ती जी पाहायला मिळाली. कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष बोईसर विधानसभाचे जिल्हा सचिव आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करतोय ऑरेंज कॅप भाविक घरात 94 रन्स. आणि त्यानंतर वेदांत पाटील आपण या 7 विकेट सहित पर्पल कॅप समान त्यांना या ठिकाणी मिळतोय. आदरणीय गिरीशजी पाटील मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ही पर्पल कॅप आपण वितरित करायची आहे. वेदांत पाटील 7 विकेट ज्यांनी आपल्या नावी केले त्यांना आपण देऊया ही पर्पल कॅप. 7 विकेट्स इन दिस टुर्नामेंट अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. चौऱ्याण्णव धावा केल्या भावी करत यांनी आणि ऑरेंज कॅपचा मान त्यांनी मिळवला. 7 विकेट्स मिळवलेत वेदांत पाटील यांनी आणि पर्पल कॅप वरती आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे. अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. वेलकम स्वप्नीलजी घरात आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. अक्षय पाटील आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळले गेलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गणेश नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्राईड ऑफ कोवाडे चांगला बॉल आणि खूप चांगले प्रयत्न असं वाटलं होतं जेल कॅरी झाला परंतु मात्र आज सुटला. अतिशय चांगला बॉल आणि अतिशय चांगले प्रयत्न जयने केले होते त्या क्षेत्रामध्ये. अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जय पाटील ब्रँड ऑफ नेटाळी त्या क्षेत्रामध्ये होते. शॉर्ट कव्हर मध्ये चांगली गोलंदाजी अक्षय पाटीलच्या माध्यमातून प्रभावशील कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. याही वेळेस संधी होती. सन्माननीय रवींद्र गोपाल पाटील तामसई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. रवींद्र गोपाल पाटील तामसई डॉक्टर. अप्रतिम मागील चेंडूवर ते क्षेत्ररक्षण केलं यश पाटीलने. कालचा दिवस जरूर 12वे खेळाडू म्हणून त्यांनी आपला रोल अदा केला परंतु आज मैदानाच्या आतमध्ये संधी मिळाली. फ्लाइंग स्लीप मध्ये असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं यश पाटीलने. पण पुढील बॉल नियंत्रण नाहीये यावेळेस अक्षय पाटीलचं. मागील 5 चेंडू खूप चांगले हाताळले परंतु 6वा बॉल हाताळताना कंट्रोल नव्हतं. 7 धावा धाव फलकावरती आहेत आणि हा नो बॉल पकडून आपण जर बघितलं तर फक्त एकच धाव दिली. टोटल 2 धावा आल्या त्या षटकामध्ये. 7 धावा धाव फलकावरती आहेत. अक्षय पाटील आणि अक्षय शेलार या 2 गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळालाय परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर आता मात्र तसेच पोचाडे गावचे नवनीत घरत यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना पण विनंती करतो व्यासपीठावर यायचे. नवनीत घरत.
धावा वाचवल्या गेल्यात यावेळेस वेल स्टॉप म्हणावं लागेल. 5 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. मुख्य व्यासपीठावरती आपण जर बघितलं तर तामसई गावचं आभूषण आदरणीय सन्माननीय रवींद्रजी गोपाळ पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं यथोचित सनातन सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्रजी गोपाळ पाटील साहेब गेली कित्येक वर्ष निरंतर सेवा करताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच पोचाडे प्रीमियर लीग मध्ये त्यांची दखल घेतली गेली आणि त्यांना सत्कार मूर्ती ते पाहायला मिळाले आणि सत्कार मूर्ती यासाठी की कोणाकडे पैसे असोत वा नसोत गोरगरिबांची मला प्रामाणिकपणे सेवा करायची आहे आणि प्रामाणिकतेचं दुसरं नाव आदर्शपणाचं दुसरं नाव अर्थात रवींद्रजी गोपाळ पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांचा आपण या ठिकाणी भव्य सनातन सन्मान करतोय. डुकटनगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. वेलकम. अशी व्यक्तिमत्व फार कमी असतात आणि ती या ठिकाणी पाहायला मिळालेत. तदनंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नवनीतजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आदरणीय गिरीशजी पाटील सर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय नवनीतजी गरज साहेबांचं यथोचित सनातन सन्मान हे आपल्या शुभ हस्ते करायचंय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहेत. क्रिकेट या खेळावर साहेबांचं नितांत प्रेम राहिलंय आणि त्यांचा आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. गिरीशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. डुकटनगड प्रीमियर लीग गेस्ट इज गॉड ही भूमिका ही संकल्पना आपण या ठिकाणी जोपासतोय. वेलकम नवनीतजी गरज साहेब आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर अक्षय शेलार वेग आहे पोचाडे गावचा आणि तो या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं अक्षय शेलार यांनी त्यांच्या स्पेलच्या माध्यमातून 8 चेंडू डिलिव्हर्ड केलेत. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विकेट त्यांनी मिळवलेत. इकॉनॉमिकल ही मेंटेन केलंय आणि विकेटही मिळवलेत. चांगली कामगिरी होते. योग्य प्रकारची गोलंदाजी जी आतापर्यंत पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 आहे आणि 5व्या क्रमांकासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत वैभव कंडी. पुन्हा षटकातील पुढील बॉल घेऊन ओव्हर द विकेटने डाव्या हाताने चांगला फटका पाहायला मिळतोय. खूप फाईन केला हा बॉल आणि म्हणूनच हा बॉल चाललाय 4 धाब्यांसाठी. पहिलाच बॉल फेस करताना वैभव कंडी यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन पार चौकार 4. धबनची गती 4 ने पुढे गेली. 12 रन्स. चांगल्या प्रकारे याही वेळेस हा फटका पाहायला मिळतोय. बॉल डीप मध्ये चाललाय. जय डीप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग तो करतोय. एक धाव मिळाली. धावसंख्या 13. 4 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 3 आहे. चांगली गोलंदाजी. 10 चेंडू मागे 10 धावा अक्षय शेलार यांनी दिल्यात. त्याच्यामध्ये 2 विकेट्स ते आपल्या नावी करताना पाहायला मिळालेत. षटकामधील पुढील बॉल घेऊन बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडनं अक्षय शेलार दुसऱ्या बाजूनं गणेशजी नाईक यांना आपण पाहू शकाल. आतापर्यंत शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये परंतु वेळेनुसार सिच्युएशन नुसार खेळावं लागतं. क्रिकेटचा खेळ आहे. योग्य त्यावेळी योग्य जर पत्ता आपण बाहेर काढला नाही तर क्रिकेटमध्ये हुकमाचे एक्के देखील काहीच कामाचे राहत नाहीत. योग्य वेळ महत्वाची आहे. योग्य वेळ. यावेळेस हा फटका उंच गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि जेल कंप्लीट. बिग विकेट डाऊन. ब्रॉन्झ डक गणेश नाईक बॅक टू दी पवेलियन गॉन. सचिन घरतपाडा इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सचिन घरतपाडा.
धावसंख्या आहे 13. सचिन घरतपाडा येथे उपस्थित झालेले मी विनंती करतो भाविक पाटील त्यांनी त्यांचं स्वागत करायचे गुच्छ देऊन. आकाश पाटील पहिलाच बॉल स्वागत केले आकाशचं या 6 धावेने. षटकार. चांगल्या प्रकारे यावेळेस हा चेंडू पाहायला मिळाला. षटकार नंतर कमबॅक पाहायला मिळाला योग्य पद्धतीने. ट्वेंटी रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14 आहे. 3 बॉलचा खेळ होतोय. पहिला षटकार, दुसरा बॉल 1, तिसरा बॉल निर्धाव, चौथा बॉल. चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळाला आहे. बॉल मात्र या ठिकाणी चाललाय बॅकवर्ड पॉइंट कडे. यश पाटील त्या ठिकाणी पोचताना पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचताना पाहायला मिळते ती म्हणजेच 22 या अंकावरती 22. 4 बॉलचा खेळ होता आतापर्यंत. षटक क्रमांक 4 मधील धावा येत नाहीयेत. आपण जर पाहिलं या पहिल्या इनिंग मध्ये श्रीशा 11 गोवाडे काल दोन्ही सामने जिंकले. 2 पैकी यावेळेस धावसंख्या कमी आहे. येथून देखील चांगली धावसंख्या होऊ शकते. ज्याप्रमाणे वैभव कंडी फलंदाजी करतायत 2 ते 3 मोठे फटके अंतिम षटकामध्ये खेळावे लागतील. धावफलक तुम्हाला येथून जर आपण पाहिलं तर 50 पर्यंत नेऊन पोहोचावं लागेल. जेव्हा आपल्यावरती स्वतःवरती वेळ येते तेव्हाच कळतं की आपले आधारस्तंभ फक्त आणि फक्त आपणच आहोत आणि ते करावं लागेल वैभव कंडी यांना. यावेळेस पूल केलाय. पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. डुकटनगड प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार.
29 धाव फलकावरती 4 षटकाच्या समाप्ती अखेर शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केलं गेलंय सूरज नाईक यांना. सन्माननीय जयजी मधुकर शेलार सरांचं आगमन झालं. या स्पर्धेचे विद्यमान सचिव आहेत आदर्श शिक्षक सर, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत डे 2 मध्ये. हॅलो, सन्माननीय श्री रवींद्र गोपाल पाटील यांच्याकडून 1121 रुपये दुकटन गट लीग साठी देणगी दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहे. तसेच नवनीत घरत पोचाडे यांच्याकडनं 501 रुपया देणगी दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. चला यानंतर पहिला पुकार देऊया. पुढील सामना उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि तामसई 11 हा सामना आपल्या भेटीचा येईल. सामना क्रमांक 4 आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. आज टोटल 9 सामने आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. डुकटन गट प्रीमियर लीगचं हे पर्व पहिलं पाहायला मिळत आहे आणि दुसरा दिवस अतिशय दर्जेदार आयोजन आणि नियोजन हे पाहायला मिळत आहे. डिसिप्लिन क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. काल योग्य वेळेमध्ये सुरुवात झाली स्पर्धेला आणि योग्य त्या वेळी मात्र एंड झाल्या स्पर्धेचा. सुरुवात देखील चांगली झाली आणि शेवटही चांगला झाला. अशा प्रकारची लीग फॉर्मॅट स्पर्धा खूप कमी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर सूरज नाईक यांनी विकेट मिळवलाय. 29 धावसंख्येवरती 5वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. इंटरव्ह्यूल विकेट जो या ठिकाणी पाहायला मिळाला 5वा विकेट पाहायला मिळतोय. पुन्हा सूरज नाईक, चांगला बॉल पाहायला मिळतोय. कट केले, बॉलला बीट केलंय फिल्डरला आणि बॉल चाललाय थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार 4. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुड गोवर. 33 परफेक्ट यॉर्कर आणि यावेळेस OUT हे सांगितलंय पंचांनी. म्हणून म्हणतात ना क्रिकेट मध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर आणि परफेक्ट यॉर्करने हा विकेट मिळवला. विकेट क्रमांक 6. वेगवान चेंडू होता, फक्त फलंदाज नाही. यावेळेस हा वाईट बॉल, वाईटच्या माध्यमातून चौकार. टोटल 5 धाबेचं बोनस दिलंय टीमला आणि या 5 धाबेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येमध्ये भर होईल. 38 38 धाबा बॅटने येत नव्हत्या आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर थोडंसं सहकार्य केलं असं म्हणावं लागेल गोलंदाजाने. सूरजने सहकार्य केलं. 3 बॉलचा खेळ होतोय. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 3. 38 न्यू बॅटर आहे निशांत. चांगली गोलंदाजी करताना सूरज नाईक राऊंड विकेटने योग्य पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणखीन एक विकेट मिळेल. धावबादच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला यानंतर उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि तामसई 11.
40 धावा धाव फलकावरती 12 मिनिटे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचं षटक सूरज नाईकचं आणि त्यामधील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. 40 धावा धाव फलकावरती. प्रथम बॅटिंग करताना श्रीशा 11 गोवाडे. आता अंतिम बॉल 20 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना वैभव कंडी. हे 12 मिनिट आहेत. चांगल्या प्रकारची आतापर्यंत बॅटिंग ते करतायत. शेवटचा बॉल घेऊन सूरज कमी गतीने यावेळेस चेंज ऑफ द पेस हा बॉल पाहायला मिळाला आणि याही वेळेस धावबाच्या माध्यमातून बॅटर आउट. 40 या धावसंख्येवरती पहिला डाव झाला समाप्त आणि आव्हान आहे ते म्हणजेच 41 धाव्यांचं टार्गेट 41. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवी. अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा फुलांचा गोजला आणशील. आता तू लाडी गोडीनं फिरवशील उद्या मला सोडून देशील. नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी. मला नको घोडागाडी. नको तुझी वारी तुझ्या प्रेमाची मला गोडी. तुझ्या प्रेमाची मला गोडी. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. हे, माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि जुली गो दे. चला आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत आणि तर कॅप्टन या तामसई 11 टीमचे कॅप्टन आणि उत्सव चॅलेंजर्स गोवाडे टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय जयजी मधुकर शेलार सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे या दोन टीम मध्ये. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि तामसई 11 हा सामना आपल्या भेटीस येईल. प्रथमतः चॉईस देत आहेत जयजी मधुकर शेलार सर. तामसई 11 टीमने चॉईस जिंकलेली आहे. हेड इज कॉल केलाय रमाकांतजी पाटील साहेबांनी आणि हेड येतोय नाणेफेकीचा गोल जिंकताना पाहायला मिळत आहे तामसई 11. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. विनीत टॉस आपण जिंकलाय आपल्या टीमने आणि आपला निर्णय या मॅचसाठी. आमचं क्षेत्ररक्षण करणार आम्ही. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर उत्सव चॅलेंजर्स गोवाडे संघ आहे. कुठले असे बॅटर आहेत त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न तुमची टीम करेल, त्यांची नावं. आमचा प्रयत्न असणार ओपनिंगमध्ये जितेश शेलार येतात, लेफ्टी बॅट्समन आहे, त्यांना आम्ही लवकरात लवकर पॉवर प्लेमध्येच आउट करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर वेदांत पाटील आहेत. कालच्या याच्यात आपण बघितलं आदित्य घरत सारखा मोठा बॅटर आहे त्यांच्याकडे, त्यालाही लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय पर्व एकचं आयोजन, नियोजन, आयोजकांविषयी आपण काय म्हणाल? खूप चांगलं असं आयोजन नियोजन झालं आहे. दुकटनगट लीग ही खूप 5 वर्षापासून पेंडिंग होती. 5 वर्षानंतर या लीगचं हे झालेलं पहिलं पर्व आहे. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. कमिटीचा खूप खूप आभार मानतो आम्ही.
उद्या भारत पाकिस्तानात सामना आहे. तुम्हाला काय वाटतं की कोणता फलंदाज त्या मॅच मध्ये सर्वाधिक धावा करेल आणि कोणता असा गोलंदाज सर्वाधिक विकेट घेईल? तुम्हाला काय वाटतं? तसा बघितलं माझा फेवरेट म्हणजे आत्ताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ईशान किशन आहे. मला वाटतं त्यांनीच सर्वात जास्त धावा माराव्यात. तसं इंडियाने जिंकलं पाहिजे. ऑब्विसली इंडिया जिंकणार आहे. येस डेफिनेटली थँक्यू व्हेरी मच विरेंद्र पाटील. यावेळेस पाहायला मिळाले आमचे 11 टीमच्या माध्यमातून टॉस जिंकलाय आणि निर्णय आहे बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन कपिलजी पाटील. बॅक टू कॉम्बॉक्स. हॅलो चेक जाऊया मॅचच्या दिशेने जिथे लक्ष आहे 41 धाब्यांचं. षटक क्रमांक पहिला सुरू आहे आणि यावेळेस 5व्या बॉलवर षटकार आलाय. चौकार आला क्षमस्व 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. परेश पडवळे यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग ते करतायत. ओपनिंग पेअर मध्ये आकाश पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ होतोय. धावसंख्या आहे 6. अंतिम बॉल यावेळेस पाहायला मिळाला. सन्माननीय धीरजजी पाटील साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम. धावांची गती 7 या अंकावर जाऊन पोहोचते. बिनबाद 7 धावा या पाहायला मिळत आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
पहिलाच बॉल एक धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळाले परेशजी पडवळे. षटक क्रमांक दुसरा आहे निशांत गरत यांची गोलंदाजी आपण पाहू शकाल सेकंड ओव्हर मध्ये. सामना क्रमांक 3 श्रीशा 11 गोवाडी या टीमने प्रथम बॅटिंग केली, 40 धाव फलकावर लावल्या आणि लक्ष ठेवलंय यंगस्टार पोचाडे या टीम समोर 41 धावांचं पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1 आपण पाहिलं, त्याच्यामध्ये बिनबाद 7 धावा. तदनंतर षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळालं, त्यामधील पहिला बॉलचा खेळ झाला, पहिल्या बॉलवरती 1 धाव येताना पाहायला मिळाली. अशा पद्धतीने आतापर्यंत 7 चेंडू पाहायला मिळालेत या सेकंड इनिंगच्या माध्यमातून आणि त्यामध्ये 8 धावा आल्यात. आकाश पाटीलच्या माध्यमातून 1 धाव पाहायला मिळते आणि परेशजी पडवले यांच्या माध्यमातून 7 धावा पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मध्ये ही पार्टनरशिप आपण पाहू शकाल. ओपनिंग पेअर ची गरज खूप असते. म्हणतात ना, ज्याप्रमाणे नदीला झरण्याची आवश्यकता असते, विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये 2 सलामी वीरांना चांगली धावसंख्या उभी करून देण्याची आवश्यकता असते आणि ती धावसंख्या तुम्हाला उभी करून द्यावी लागेल. पुन्हा पुढील बॉल निशांत गरत यांचा चांगला फटका, शॉट ऑन जाब केलाय आकाश पाटीलच्या बॅट मधून. स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे बॉलला फेकून दिला, एक्स्ट्रा कव्हरला षटकार. दिलात झापक झुपुक वाजत राहतंय ग. पहिला बॉल 1 धाव, दुसऱ्या बॉलवर षटकार. 6 धावेने धावफलक फ्लाय होताना धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे. आकाश पाटील काल रेकॉर्ड केला आणि आज देखील मैदानाच्या आतमध्ये तुफानी पारी खेळताना पाहायला मिळतोय. स्वागत केले 6 धावेने निशांत गरत यांचं दुसऱ्याच बॉलवरती. अप्रतिम पद्धतीने यावेळेस कट केला बॉलला. 1 धाव जरूर मिळेल. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि कॉलिंग चांगलं राहिलं. योग्य प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. हरणाचा वेग धारण केला आणि सस्याची चपळाई धारण केली आणि या 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 16 रन्स. डुक्टन गट प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस डे 2 आपण पाहत आहेत आणि डे 2 मधील हा सामना क्रमांक 3 जिथे लक्ष आहे 41 धावेंचं यंगस्टार पोचाडे या टीम समोर. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॉल चालाय स्क्वेअर लेग कडे. 1 धाव पुन्हा परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न फेकी येते, तत्पूर्वी 2 धावा पुन्हा परिपूर्ण पाहायला मिळतात. फक्त षटकार चौकार नाही तर माझ्याकडे सिंगल डबलचा भरणा देखील आहे. सिच्युएशन नुसार खेळणं फार आवश्यक असतं. मागणी तसा पुरवठा करणारे फलंदाज म्हणजेच आकाश पाटील. पहिला बॉल 1 धाव, दुसरा षटकार, तिसरा 2, चौथ्या चेंडूवरती ही 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स. षटकातील पुढील बॉल यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न राहिला होता. गती कमी होती या बॉलची आणि म्हणूनच 1 धाव मिळाली एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मधील 5 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 2 चा शेवटचा बॉल आणि पॉवर प्लेचा ही शेवटचा बॉल निशांत गरत यांच्या माध्यमातून जो डिलिव्हर केला जाईल. चांगली आतापर्यंत भागीदारी या पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. म्हणतात ना, जेव्हा एकच बॅटर धावा जमवतो त्याला म्हणतात हिस्सेदारी, परंतु जेव्हा दोन्ही साईडने धावा येतात त्याला म्हणतात भागीदारी, त्याला म्हणतात साजेदारी आणि तेच पाहायला मिळालंय. परेश पडवले आणि आकाश पाटील. शेवटचा बॉल निशांत गरत. चांगला बॉल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाकारला गेला. धाव मिळणार नाहीये, परंतु यावेळेस धाव मिळेल. प्रेमित वेगाने पुढे येतोय, तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्या 10च्या सरासरीने 2 षटकानंतर 20 धावा. बिनबाद 41 धावसंख्येचा पाठलाग करताना यंगस्टार पोचाडे. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसी बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय झाले नाही सीमा बस काय झाले नाही काय गं सीमा बस काय
वेलकम बॅक. अर्धा पल्ला पार झालाय 2 षटकामध्ये, परंतु अजूनही अर्धा पल्ला पार करावा लागेल. श्रीशा 11 गोवाड या टीमच्या माध्यमातून एक चांगलं षटक हाताळावं लागेल. त्यामध्ये धावा कमी देणं, विकेट घेणं या 2 गोष्टी मात्र प्रामुख्याने कराव्या लागतील. तेव्हा कुठे या ठिकाणी तुम्हाला या धावा मात्र डिफेंड करताना यश मिळेल. तिसरं षटक गणेशजी नाईक आलेत, स्वतः संघ मालक स्टार आयकॉन प्लेयर. पहिलाच बॉल ऑन साइडला, बॉलला पाठवलाय फ्लॅट षटकार. डुक्टनगड प्रीमियर लीग सिक्सर. थोडासा आखूट डब्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र हा प्रहार केला गेला. आणखीन एक ऑन साइडला फटका खेळलेत, डीप मध्ये फिल्डर राहुल कंडी त्या ठिकाणी होते. ते सांगतायत की हा षटकार आहे. आणखीन एक धमाका, आणखीन एक 70-70 लगा तो 6 आणि हा षटकार येतोय. परेशजी पडवले यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय. 8 चेंडू मागे 20 धावा. वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील ते खूप चांगलं क्रिकेट खेळतात. यावेळेस 3 इन अ रो आणि आता पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. हा बॉल हरवला, षटकार. धवनची गती 38. इथून फक्त 3 धावेची गरज. परेश पडवले यांचा क्लास पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव देखील पाहायला मिळतोय. समोर गणेश नाईक असताना चांगली बॅटिंग ते करतायत. प्रेमीत अतिशय चांगला झेल परिपूर्ण त्यांनी केला आणि बहुमूल्य योगदान दिलं. ते म्हणजेच परेशजी पडवले यांनी फलंदाजी करताना 3 षटकार 1 चौकार त्यांच्या माध्यमातून 26 धावा आल्यात. चांगली बॅटिंग. अक्षय शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेत. लेफ्टी बॅटर आउट झाला, लेफ्टी बॅटर इन झाला. अशा प्रकारे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि एक कॉम्बिनेशन खूप काही सांगून जातं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. अग्रगण्य कॉम्बिनेशन म्हणून त्याला पाहिलं गेलंय. यशस्वी हे ओपनिंग कॉम्बिनेशन आहे राईट आणि लेफ्टीचं, त्याच पद्धतीने पाहायला मिळत आहेत. 3 धावेची आवश्यकता आहे अँड अक्षय शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेत. मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न राहिला होता. फ्लाइंग स्लिप कडे बॉल येतोय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ होतो. षटक क्रमांक 3 च्या माध्यमातून ओनली 2 रन्स टू विन. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज आहे. चांगल्या प्रकारे यावेळेस योग्य पद्धतीने सामने संपताना पाहायला मिळत आहेत. योग्य त्यावेळी षटक क्रमांक 3 झाले परिपूर्ण. ज्यांनी फलंदाजीमध्ये लगातार 3 षटकार आणि 26 धावेचे योगदान दिलं परेशजी पडवले आणि त्यांच्या बॅटिंगसाठी आदरणीय सन्माननीय प्रीतमजी गरज सर पोचाडे यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं प्राइज येत आहे. 300 रुपीज. आता 12 चेंडू आणि 2 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. ओनली अँड ओनली 2 रन्स टू विन. यानंतर उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि तामसे 11 हा सामना आपल्या भेटीस येईल. त्यानंतर तीर्था वॉरियर्स गोवाडे आणि घरत ब्रदर्स. त्यानंतर श्रीशा 11 गोवाडे आणि खामदोली स्पोर्ट्स. 7वा सामना तामसे 11 यंगस्टार पोजाडे. 8वा सामना खामदोली स्पोर्ट्स घरत ब्रदर्स आणि अंतिम सामना तीर्था वॉरियर्स गोवाडे आणि श्रीशा 11 गोवाडे. यावेळेस चेंडू उंच गेलाय. चेंडू अभित आहे. जेल सुटला. 2 धावेचा प्रयत्न केला. 2 धावा परिपूर्ण करताना अक्षय शेलार ऍथलीट प्लेयर आहेत.
आणि या 2 धावा परिपूर्ण करताना विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळत आहेत यंग स्टार पोचाडे संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.